नेत्रा, तुझ्या हातामध्ये जादू आहे का ग? नाही म्हणजे तू पायाला हात लावलास की थकवा कुठच्या कुठे पळून जातो. नाही हो आई, जादू कसली तर. आपल्या माणसांसाठी केलं ना प्रेमाने की मग सगळं आपोआप छान होतं. खरंच किती करतेस ग तू. घरातलं काम करतेस, ऑफिस मधलं काम सांभाळतेस. आई हो, किती कौतुक करताय. पण मी खोटं नाही बोलणार हा. मला खूप बरं वाटतंय तुम्ही माझं कौतुक करताय. फक्त आता आजींनी पण असंच कौतुक केलं असतं तर आणखीन बरं वाटलं असतं. का ग, काही बोलल्या तुला त्या? नाही नाही, काहीच बोलल्या नाहीत. पण त्या आल्यापासून जरा असं वाटतंय की नाराज आहेत जरा माझ्यावर. उगाचच जाणवत आहे आपलं असं. नाही ग, म्हणजे तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल. हो ना, मलाच उगाच आपलं काहीतरी वाटलं असेल. आल्या आल्या त्या कशाला उगाच माझ्यावर नाराज होतील ना. हा, पण त्या घरात आल्या आल्या जर दुसऱ्या कोणी त्यांना माझ्याबद्दल काही सांगितलं असेल आणि त्यांच्या मनात काही भरवलं असेल तर मग सांगता येत नाही काय. तू मंजिरी बद्दल बोलतेस का? नाही म्हणजे, पण मंजिरी वहिनींशिवाय कोण सांगणार ना त्यांना असं काही. जाऊ दे ग. हे बघ, तुझे गुण एवढे दिसत असताना तिने काहीही सांगितलं त्यांना तरी त्यांना काय फरक पडणार आहे? नाही तसं नाही आई, पण माझ्याही यातून आधी खूप चुका झाल्या आहेत ना. मग त्या चुकांबद्दल जर आजींना कळलं तर मग. असं असेल तर मग असंच असणार ना आई. नाहीतर बघा ना, म्हणजे मंजिरी वहिनी किती कमी वेळात लाडक्या झाल्यात आजींच्या. आल्या आल्या त्यांनी आजींना आपलंच करून टाकलंय अगदी. मला काय वाटतं माहितीये का, आजींना आपल्या बाजूनी वळवायचं म्हणून मंजिरी वहिनी जर त्यांना काही सांगत असतील तर. काय करावं या मंजिरीचं काही कळेना झालंय. काय करणार? काय करणार? नाही नाही, बसा बसा तुम्ही. अगं माझ्यासाठी स्वतःची जागा सोडायची काही गरज नाही. चालू द्या तुमचं जे काय चाललं होतं ते. नाही हो, विशेष काही नाही. अरे, मंजिरीच्या गुणांबद्दल बोलत होता ना तुम्ही? लई गुणाची पोरगी आहे बघ. मी सांगते सुनबाई, तिच्या हातात समधी जबाबदारी दे आणि मोकळी हो कशी. आता तुम्ही जर सगळं ऐकलंच असेल तर. नाही ग, मी आपल्या अशीच बोलले. मी तुला हे सांगायला आलती, मुधोळकरांच्या घरासाठी मोठी सून म्हणून अगदी योग्य निवड केलीस बघ तू. हो ना आजी, मी पण तेच सांगत होते आता आईंना. बघितलं ताई, मंजिरी वहिनींनी किती थोड्या वेळात आजींना आपलंसं केलंय ते. त्यांचा स्वभावच आहे म्हणा तसा. अगदी बरोबर बोललीस बघ. पण या वास्तूतच काहीतरी दोष आहे. कसं आहे, एवढी गुणाची पोरती, पण तिच्या चांगल्या गुणाची या वास्तूला काही कदरच नाही बघ. सासूबाई, आता तुम्हीच विषय काढलाय म्हणून सांगते. काय आहे की पहिल्या 1-2 भेटीतच कुठल्याही माणसावर एवढा विश्वास ठेवू नये. कारण आपण अशा माणसांना नावापलीकडे जास्त नाही ओळखू शकत. किमान 1-2 भेटीत तरी. आता हे ज्याचं त्याने ठरवावं. बरोबरही असेल तसं, पण आम्ही तिला जवळ केलं नाही
त्याला काहीतरी कारण असेल ना सासूबाई? चूक न करता त्याची शिक्षा मिळेल का कोणाला? बरोबर आहे ग सुनबाई तुझं. जो तो आपापल्या नजरेनं बघत असतोय बघ. म्हणजे लोक ग्रहण लागलं की इटाळ पाळतात, पण त्यांना कोण सांगणार ग्रहण बघायची त्यांची जागाच चुकीची असते म्हणून. आणि हे जेव्हा कळतं ना, तो येळ निघून गेलेली असते. कसं स्वामी. यात सुद्धा तुमच्या कॉलेजच्या पिकनिकच्या वगैरे टाइमपास सीडीज आहेत. अजय, पण रिहर्सलची सीडी आहे ना? ती सीडी आहे कारण की ज्या दिवशी मी कॅमेरा घेतला होता त्या दिवशी मी तुमच्या कॉलेजवर आलो होतो आणि तेव्हा तुमच्या नाटकाची रिहर्सलच चालली होती. त्यामुळे ती शूट केल्याचं मला पक्क आठवतंय. अरे पण मग ती सीडी गेली कुठे? अजय प्लीज, काही करून आपल्याला त्या नाटकाच्या तालमीची सीडी शोधायलाच हवी, नाहीतर खूप प्रॉब्लेम. हे बघ मधुरा, तू टेन्शन घेऊ नको. ती सीडी आहे, म्हणजे ती आणखीन थोडी शोधावी लागेल, पण सापडेल हे नक्की. हे बघ मधुरा, अजून सगळं काही संपलेलं नाहीये. हा, ती सीडी नक्की सापडेल, आपण शोधू, तू नको काळजी करूस. सत्या, तू तुझा बिझनेस नव्यानं सुरू करायचं म्हणतो ते चांगलं आहे, पण काय ना, तो दादा होळकर नावाचा जो कोणी प्राणी आहे तो लई चिकट आहे. तो काय तुझा पिच्छा सोडणार नाही. तर त्याच्या फोनला काय उत्तर द्यायचं हे आधी ठरव. त्याला उत्तर दिलंय मी, देऊन झालंय. माझं मत विचारशील तर तू अजून बी एकदा नीट विचार करायला हवा. कसला विचार? आता आणखीन कसला विचार करू? काय ना सत्या, कधी कधी आपली येळ चांगली नसते, समोरच्या माणसाची असते, म्हणजे आपल्या शत्रूची. आणि जेव्हा आपला शत्रू भारी असतो ना, तो माणसानं 2 पावलं विचार करूनच टाक. मी तर म्हणतो 2 पावलं मागच घ्यायला काय हरकत आहे? आणि त्यातच शहाणपणा असतो या. हो, जेव्हा कवा आपली येळ येईल तेव्हा आपण त्याच्यावर वार करायचा, आणि त्यो बी चांगला जोरदार. आणि त्यासाठी आपल्याला जरा कमीपणा घ्यावा लागलं तर काय हरकत आहे? तुझं म्हणणं काही बाबतीत आता पटायला लागलंय मला मल्हार. अरे मग कोर्टात रोज माझं म्हणणं पटवून देण्याचंच तर काम आहे माझं, नाही का? आता ते दादाचं काय करणार ते सांगा. दादाचं नाही बोलत आहे मी प्रियाबद्दल बोलतोय. तू बरोबर बोलला होतास. खूप वाईट वागलो मी तिच्याशी. खूप त्रास झाला असेल तिला माझ्यामुळे. मी कधीच तिच्या बाजूने विचार नाही करू शकलो. तिनं माझ्यावर जीव ओवाळून टाकला आणि मी तो माझ्या पायाखाली चिरडला. मला तर खरंच असं वाटतं मल्हार की माझ्यावर ही जी काही परिस्थिती ओढावली आहे ती त्याच्यामुळेच. मी जो प्रियाला त्रास दिला, तिचे जे काही तळतळाट लागले असतील मला, म्हणूनच हे असं झालंय माझं. आता हे तुला समज मनापासून वाटतंय ते ठीक आहे, पण आता तू तिच्यासाठी काय करणार आहे? तिला बरं वाटावं म्हणून मी जे काही करू शकेन ते सगळं करणार आहे मी इथून पुढे. मला विचारशील तर तू तिची माफी माग, आणि यापुढं तिला त्रास होईल असं काही करू नका. हा, निघतोय मी. हो, हा. जमल ना? येऊ का?
मला मनातून असं वाटायला हवं की आपण उभं राहिलं पाहिजे. मंजिरी, या सगळ्यामध्ये माझी 2 मोठी स्फूर्तीस्थानं होती. दुसरं मोठं स्फूर्तीस्थान म्हणजे माझ्या बायकोचा आणि तिच्या बॉयफ्रेंडचा हा फोटो. पोरी, यावं का आम्ही आज? आजी अहो या ना. नाही म्हणलं, तुझ्या कामामध्ये आमची अडचण कशाला म्हणून विचारलं. काहीतरीच काय आजी. हा तुझा मोठेपणा झाला ग. माणसानं कसं रीतीभातीनं वागावं बघ. नाही, तरी सुद्धा हे घर तुमचंच आहे आणि म्हणून परवानगी मागायची काहीच गरज नाही. माझं ऐकणार आहेस व्हय तू? बरं मला सांग, मला बघितल्यावर तू अशी दचकलीस कशा पाहिजे ग? कोण मी? नाही अहो, मी इथे हे टेबलवरचा पसारा आवरत होते, बाकी काही नाही. तुम्हाला काही हवंय का? म्हणजे काही काम आहे तुमचं? आजी आजी अहो. हेच काम आहे माझं तुझ्याकडं. खोटं बोलू नगस. खोटं बोलणं जमत नाही तुला. खरं खरं काय ते सांगून टाक या आजीला, म्हणजे तुझं मन बी मोकळं होईल आणि तुला बरं बी वाटेल. कोण आहे हा? तू त्या मुलाला घट्ट बिलगून त्याच्या बाईकवर बसली होतीस. तू त्या मुलाची बाजू घेऊन माझ्याशी भांडलीस. जेव्हा मी त्या मुलाच्या हातावर पैसे ठेवले तेव्हा तू तुझ्या हातांनी हे डाग माझ्या कोटवर लावलेस. प्रिय आशिष, तुझ्या विना 2 क्षण सुद्धा 2 वर्षांसारखे वाटतात. असं सगळं झालं. ते पत्र आणि हा फोटो, बस या 2च गोष्टी यांच्यासाठी पुरेशा होत्या. विश्वास ठेवायला की माझा आणि त्या आशिष. आता तर यांनी आणि माझ्या वडिलांनी सुद्धा माझ्याशी संबंध तोडल्यासारखंच. पोरी, संबंध तोडणं इतकं सोपं असतं व्हय? तो काय कागदाचा तुकडा आहे? फाडला आणि फेकून दिला? नाही आजी, पण या घरात अशी एकही व्यक्ती नाहीये जी माझ्यावर थोडासा सुद्धा विश्वास ठेवू शकेल. येस, आता सगळ्यांचा विश्वास बसेल. ही नाटकाची तालीम पाहून सत्यजितला पटेल की ते पत्र आणि तो फोटो या दोन्ही गोष्टी फक्त नाटकासाठीच होत्या. मंजिरीच्या आयुष्यातलंही संकट संपेल. तिच्या खरेपणावरती सगळ्यांचा विश्वास बसेल आता. अजय, मी लगेच आता मधुराला फोन करते. हा अगं थांब, इतक्यात नको. अरे का? तुला माहितीये तिला हे कळल्यावर किती आनंद होईल. अगं आपण आधी सीडी तरी चेक करून बघूयात, नाहीतर उगाच तिचा अपेक्षा भंग व्हायचा. आज मी तुम्हाला जे काय सांगितलं आजी, त्यातला शब्द खरा आहे आजी. मी माझं मन मोकळं केलं. तुम्हाला सुद्धा सगळ्या गोष्टी कळल्या.
पण तरी सुद्धा मी एकटी जे सांगते ना, त्याही पेक्षा या घरातली माणसं जे सांगतील त्यावर तुमचा विश्वास बसेल. आणि मग तुम्ही सुद्धा संबंध तोडून टाकाल माझ्याशी. पण एक सांगू, वर जो परमेश्वर बसलाय ना, त्याला माहितीये की मी किती पवित्र आहे. पण माझं हे सत्य एक ना एक दिवस जगासमोर नक्की येईल. अजय, अरे हे सुरू का होत नाहीये? जरा थांब, ते यंत्र आहे, त्याला काही सेकंद तरी दे. अजय सोड, तू उठ, बाजूला हो, मीच करते, थांब. अगं प्ले कर ना आता. अरे हो, थांब ना. थांब, आपण दुसऱ्या प्लेअर मध्ये बघू. थांब. आता काय करायचं? पुढे समजा जगाला काय समजायचं ते समजू दे. पण माझा विश्वास आहे बघ तुझ्या. हे थकले डोळे फसायचे नाहीत. अगं खरं सोनं वळखायला पारख लागते. आणि ती नजर माझ्याकडे आहे. हे माझं 100 नंबरी सोनं आहे. हा, माझं लेकरू बाहेरच्या बनावाला फुललं असेल, पण काही काळ कधी ना कधीतरी येळ येईल बघ. प्रत्येक गोष्टीला येळ येत असते. प्रत्येक गोष्टीची येळ असते. आणि या माझ्या पोरीचं चरित्र सीतामाईसारखं पवित्र आहे बघ. अगं चिमूटभर संशयानं ते काळवंडायचं नाही. आजी म्हणजे तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? विश्वास? अगं खात्री आहे माझी. आणि स्वामींच्या कृपेनं समजा ठीक होणार आहे. तुझ्यावरची समधी संकट निघून जातील बघ. आणि तुझं पावित्र्य समध्या जगासमोर सिद्ध होणार. आजी, येईल ना तो साहेब. येणार म्हणजे येणारच. येळेचा लय पक्का आहे तो. अजून 1 मिनिट बाकी आहे. येईल. साहेब मोदळकर,
या 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 साहेब या. दादासाहेब या ना साहेब या. अरे वा 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 सत्यजित मुधोळकर या या वेलकम. वा 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 आमच्या घरी तुमचं स्वागत. हॅव हॅव सीट. हॅपी दिवाळी. साहेब दिवाळी साधू संत येता घरी तीच दिवाळी तीच गटारी. आय नो कन्फर्म दॅट यू कमिंग टू माय हाऊस. स्ट्रॉंग कन्फर्मेशन आय नो दॅट यू कम माय होम लँड. हे आमचं गरीब खाना. हा सोफा लॅम्प चुंबर विखे याला ओळखताच तुम्ही. आता आमच्या खटल्याची तुम्हाला ओळख करून देतो. मिसेस मिसेस बाहेर या. आल्या मिसेस बाहेर. मिसेस पत्नी अर्धांगिनी बाय बेटर आप मंजुषा दादासाहेब होळकर. झाली ओळख पर्यंत. जा जेवायचं बघा. जेवायचं बघा.